व्याख्यानामध्ये आपण जावळी खोरं म्हणजे काय, भौगोलिक दृष्ट्या जावळी खोरं कसं आहे याचा एक संक्षिप्त अभ्यास हा आपण केला होता. प्रत्यक्ष अभ्यास करायचा असेल आणि ज्यांना ज्यांना शक्य असेल आपल्यापैकी त्यांनी अवश्य महाबळेश्वर या ठिकाणी जावं. महाबळेश्वरापासून प्रतापगडापर्यंत प्रवास करावा. तुम्हाला जावळी खोऱ्याचा बऱ्यापैकी अंदाज येईल. महाबळेश्वरपासून टापोळा नावाचं गाव आहे. या ठिकाणी जाताना सुद्धा जावळी खोऱ्याचा खूप सुंदर अंदाज हा आपल्याला येतो. आणि आता एक खूप छान रस्ता हा झालेला आहे. पूर्वी होताच पण तो आता वृद्धिंगत केलेला आहे. तर तो प्रतापगडाच्या पायथ्याशी वाडा किंवा कुंभरोशी नावाचं गाव आहे. तिथून एकतर टापोळ्यापर्यंत यायला रस्ता आहे किंवा तिथून आपण त्याला शिंदी असं गावाचं नाव आहे. तर ते उतेश्वर शिंदी या मार्गे रघुवीर घाटाने कोकणामध्ये उतरता येतं खेडच्या इकडे. तर अशा वेळेला तुम्ही ह्या सगळ्यातून जर प्रवास केलात टापोळ्यापर्यंत पोहोचलात तर टापोळा मार्गे तुम्ही बांबळोली असंही प्रवास करू शकता. म्हणजे जावळी खोरं आपल्याला छानपैकी अभ्यासता येतं. तर जावळी ही अजिंक्य होती. आपण इथून मला वाटतं जावळीचं जे काही वर्णन ऐकलेलं आहे इथून आपण आता सुरुवात करूया. जावळीमध्ये आपल्याला आता माहिती आहे त्याप्रमाणे गादीवर कुणीही बसलं असेल तर त्यांना चंद्रराव हे त्यांना किताब हा दिला जायचा. आणि त्यांचं म्हणणं असं त्याप्रमाणे चंद्रगुप्त मौर्य जे भारतातले अत्यंत महान सम्राट आहेत त्यांचेच हे वंशज येतात. त्यामुळे ते मौर्य ह्याचं रूप आपल्याकडे मोरे असं झालेलं आहे आणि पद हे चंद्रराव या अर्थाने आपल्याकडे दिलं जात होतं. आता या ठिकाणी जे मोरे राज्यकर्ते होते त्यांचा काही कारणाने मृत्यू झाला. त्यांना पुत्र संतान नव्हते आणि अशा वेळेला त्यांच्या पत्नीची इच्छा होती की कोणाला तरी दत्तक घेऊन गादी पुढे चालवावी. आणि त्यासाठी त्यांनी मराठ्यांकडे संपर्क साधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना वचन दिलं आणि त्याप्रमाणे आपली फौज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जावळीमध्ये उतरले. त्यांनी जावळी पहिली ताब्यात घेतली आणि त्यानंतर या ठिकाणी ती जी व्यक्ती जी अभिप्रेत होती दत्तक घेण्यासाठी त्यांना दत्तक हे घेण्यात आलेलं आहे. आणि मग त्या गादीवर त्या दत्तक पुत्राची नियुक्ती करण्यात आली. त्यांचं पद आपल्याला माहितीच आहे चंद्रराव आडनाव मोरे. आणि ह्याप्रमाणे जावळी ही स्वराज्याचा एक अविभाज्य भाग होईल असं महाराजांनी त्यावेळेला बघितलं. याच्यामध्ये महाराजांची कोणतीही चूक दिसत नाही. कारण महाराजांची जी धोरणं आहेत त्याप्रमाणे प्रदेश जिंकण्यापेक्षा तिकडची माणसं आपलीशी करणं मग प्रदेश आपोआप आपला होतो. जसं आपण बघितलं होतं की चाकणचा किल्ला हा चाकणचा किल्ला म्हणण्यापेक्षा फिरंगोजी नरसाळा या नावाचा जो किल्लेदार आहे तो आपल्या बाजूला वळवणं हे जास्ती महत्वाचं होतं. एकदा किल्लेदार आपल्या बाजूचा झाला की किल्ला आपलाच झाला. स्वराज्य याची कल्पना लोकांना कळली पाहिजे. हे म्हणजे भोसल्यांचं राज्य नाही, शिवाजी महाराजांचं राज्य नाही, हे आपलं राज्य आहे असं प्रत्येकाला समजणं हे अत्यंत आवश्यक होतं. आणि ह्यानुसार जावळीचं राज्य हे चंद्रराव मोरे यांच्या हातामध्ये आता गेलेलं आहे. महाराज तिथून सेना घेऊन निघाले. खरं तर विजापूरच्या दरबाराला ह्या गोष्टी या खटकल्या. बघा विजापूरने हेच केलं असतं पण गंमत अशी आहे की हे विजापूरला न विचारता शिवाजी महाराजांना विचारलं गेलं ह्याचा राग जास्ती आला. आणि मग या प्रकरणाचा थोडासा सोक्षमोक्ष लावण्यासाठी किंवा पुढच्या हालचालींवर कंट्रोल ठेवण्यासाठी भोसल्यांचा हाडवैरी असलेला अफजल खान याची नियुक्ती आदिलशहाने वाई या प्रांती केली. अफजल खान वाईचा सुभेदार म्हणून इथं नियुक्त झालेला आहे. लक्षात घ्या काही प्रकरणामध्ये अफजल खान हा नक्कीच खलनायक आहे पण त्यांच्याबद्दल जी वर्णनं मिळतात त्याच्यामध्ये जे दिसतं
त्याप्रमाणे अफजल खान हा त्याच्या प्रजेच्या बाबतीमध्ये मात्र अत्यंत हितकारी निर्णय घेणार होता. म्हणून अफजल खानाच्या बऱ्याच गोष्टी माहीतच नाहीये. जे काही बखर वाङ्मयामध्ये उपलब्ध माहिती आहे यानुसार आदिलशहाच्या दरबारी असणाऱ्या एका स्वयंपाकिणीचा हा मुलगा आहे. परंतु वडिलांचं नाव कुठंच रेफरन्समध्ये येत नाही. त्या अर्थी हा आदिलशहाचाच कृतपुत्र असला पाहिजे असा एक मोठा संशय या ठिकाणी आहे. अफजल खानाची निष्ठा ही संपूर्णतः आदिलशहाप्रती होती. आदिलशहाचंच हित बघणं हे त्याच्या पूर्ण रक्तात भिनलेलं होतं म्हणायला हरकत नाही. आणि प्रचंड ताकद आणि प्रचंड पराक्रम आणि मग या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे जो काही आपण म्हणतो गची बाधा होणं तशी थोडीफार झालेली होती त्यांना. आणि अशा रीतीने अफजल खानांनी इथं वाई या ठिकाणी येऊन मुक्काम टाकला. आता काही काळ हा मुक्काम ठीक होता. महाराजांच्या हालचालींना त्यामुळं प्रतिबंध पडला होता. विजापूरच्या दरबारातही बऱ्यापैकी गोंधळ चालू होता. आणि अशा वेळेला माझ्या आयुष्यात ज्या काही अशा काही गोष्टी वाटतात झाल्या पाहिजेत त्यापैकी एक गोष्ट इथे झाली ती म्हणजे मुघल विरुद्ध आदिलशहा या युद्धाला सुरुवात झाली. बघा, आपण जेव्हा क्रिकेटच्या मॅच बघतो त्यावेळेला विश्वचषक असला की त्याचा संभाव्य दावेदार भारत आहे असं गृहीत धरतो आणि आपण भारताच्या संदर्भातून ह्या सामन्यांकडे बघत असतो. पण त्यातही पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड अशी मॅच असली की जो आनंद मिळतो याचं कारण का कुणी हरलं तरी आपला शत्रू हरला हे समाधान असतं. दोघं एकदम हरू शकत नाहीत म्हणून. तसं आताचा जो सामना आहे या युद्ध ते असं आहे की आदिलशहा विरुद्ध मुघल. मुघलांच्या वतीने साक्षात औरंगजेब आहे आणि आदिलशहाच्या वतीने आदिलशहानी एकदम शहाजीराजांना बोलावलेलं नाही. आदिलशहानी अफजल खानाला बोलावलेलं आहे. अफजल खान कितीही वैयक्तिक ताकदवान असला तरी सुद्धा अफजल खान हा शहाजीराजांच्या डिप्लोमॅसी बरोबर तोंड देऊ शकत नव्हता. आणि त्यामुळं पहिला प्रयोग म्हणून औरंगजेब, कारण अजून औरंगजेबाची पण ख्याती पसरायची होती नक्की काय आहे ती. त्यामुळे कारण औरंगजेब आता युवराज आहे, तो फक्त दख्खनचा सुभेदार म्हणून आलेला आहे. आणि मग अशा वेळेला औरंगजेबाबरोबर अफजल खानाला सोडलं म्हणजे माझ्या हिशोबामध्ये दोन विलनचं आपापसातलं युद्ध हा प्रकार होता. आणि त्यामुळं मराठ्यांवरची पकड ही अफजल खानाची काही काळ ढिली झालेली. ह्याच कालखंडात मराठ्यांनी बऱ्याच गोष्टी विस्तार पटापट करून घेतला. ते म्हणजे कोकणची मोहीम राबवली आणि कोकणचा बराच मोठा भाग हा मराठ्यांनी आधिपत्याखाली आणलाय. त्याचबरोबर कल्याण, भिवंडी ही ठिकाणं आपण जिंकून घेतलेली आहेत. आता ही जी काही लढाई झाली ती अफजल खान विरुद्ध औरंगजेब ही लढाई होती. अफजल खान जबरदस्त होता. डिप्लोमॅसी म्हणजे मुत्सद्दीपणा, धोरणीपणा, शौर्य सगळ्यामध्ये औरंगजेबापेक्षा अफजल खान उजवा निघाला. आणि अफजल खानांनी औरंगजेबाला सगळ्या बाजूनी घेरला. इथं बहुधा दुसऱ्या दिवशी औरंगाबाद झाला असता पण ते झालं नाही. औरंगजेबाने आणखीन एक छल कपट केलं. ते म्हणजे अफजल खानाबरोबरच असणाऱ्या खवास खान नामक एका सरदाराबरोबर संपर्क केला जो विजापूरचा वजीर होता. आणि त्याला सांगितलं उद्या बहुधा मला अटक करण्यात येईल, पण मोगलांच्या सुभेदाराला अटक केल्यावर शहाजहान बादशाह किती फौज घेऊन विजापूरवर लोटेल हे तुम्हाला कळणार नाही. याच्यातून वाचायचं असेल तर मला पळवाट द्या. आणि खवास खानांनी औरंगजेबाला पळून जायला वाट दिली. आणि ह्याच ठिकाणी औरंगजेब जीव वाचवून पळालेला आहे. दख्खनचा एक जबरदस्त अनुभव औरंगजेबाला इथं आलेला आहे. अर्थात तो अफजल खानाकडून आलेला आहे. अफजल खानाला जेव्हा हे कळलं की आपल्याच सरदाराने असं काहीतरी केलंय तेव्हा अफजल खानाला प्रचंड राग आला. आणि
आदिलशहाला त्यांनी सगळं मॅटर सांगितलं आणि खवास खानाचे तुकडे तुकडे उडवण्यात आले. अर्थात हे जे काही मॅटर सुरू आहे, म्हणजे इथं युद्ध जे दिसत आहे याच्यात लक्षात येईल आपल्याला की जी संभाव्य भीती आदिलशहाला होती की मुघल हे आपल्यावर येणार आहे, ती या ठिकाणी खरी झालेली दिसते. मीनवाईल जावळीमधलं प्रकरण परत उद्भवलं म्हणण्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा राजे तिथं गेले ते जावळी ही योग्य हातात देण्यासाठी, पण आता चंद्रराव मोऱ्यांनी शिवाजी महाराजांविरुद्धच आवाज उठवायला सुरुवात केली. मला संपूर्ण प्रकरणाचा नीट अभ्यास केल्यावर पण असं लक्षात येतं की चंद्रराव मोऱ्यांना असं काही करायची आवश्यकताच नव्हती. महाराज जावळीमध्ये डिस्टर्ब करायला जात नव्हते आणि अशा वेळेला त्यांनी शिवाजी महाराजांसाठी असे शब्द वापरणं म्हणजे तुम्हाला कोण राजे मानतं, तुम्ही काल राजे झालात, आम्ही पिढीजात राजे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी पत्रात लिहिलेल्या आहेत, पत्र उपलब्ध आहेत. तर अशा वेळेला महाराजांनी चंद्रराव मोऱ्याला 4 गोष्टी समजवायचा प्रयत्न केला, पण चंद्रराव मोऱ्यांनी हे ऐकलं नाही आणि मग मराठ्यांनी हर प्रकारे प्रयत्न केले, पण पहिला प्रयत्न हा चंद्रराव मोऱ्यांनी उद्ध्वस्त केला. दुसऱ्या प्रयत्नात मात्र शिवाजी महाराजांना जावळी ताब्यात घेता आली. चंद्रराव मोऱ्यांनी जावळीतून पलायन केलं. एक वीर हा वाड्याच्या दारात उभा होता, दोन्ही हातात पट्टे घातलेला, आणि त्या पट्ट्यासमोर किंवा पठ्ठ्यासमोर म्हणूया महाराजांचे 101 वीर हार मानत होते. मग शेवटी जेव्हा वाड्यात मागच्या बाजूने घुसले तेव्हा या वीराला जिवंत पकडण्यात आलं. लक्षात घ्या, इथं महाराज सूड घेऊ शकले असते, पण महाराज ही व्यक्तीची पारख करणारे होते. त्यांना ही व्यक्ती खूप आवडली होती, युद्धकलेमध्ये निपुण होते, फक्त योग्य दिशा द्यायची गरज होती. आणि मग ती व्यक्ती स्वराज्यात सामील झाली. नाव आहे मुरारबाजी देशपांडे. पण चंद्रराव मोरे तिथून पळाले आणि रायरीच्या किल्ल्यावर गेले. रायरीचा किल्ला ही त्यावेळेला जावळीच्याच खोऱ्याचा भाग होता. सुमारे 2 महिने वेढा चालवल्यानंतर चंद्रराव मोरे शरण आले. पण यानंतर पण जो संवाद दोघांमध्ये झालेला आहे त्याला संवाद म्हणायचा का विसंवाद म्हणायचा माहित नाही. आणि शेवटी महाराजांच्या लक्षात असं आलं की चंद्रराव मोरे हे आपल्याबरोबर एकनिष्ठ राहणार नाहीये. जावळी तर अत्यंत महत्वाची होती. आणि मग महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा वध केला. त्यांना मारून टाकलेलं आहे, त्यांच्या मुलांना पण मारलेलं आहे. पण चंद्रराव मोऱ्यांचा एक वंशज नातेवाईक प्रतापराव मोरे हे मात्र जावळीतून पळून जाण्यात यशस्वी ठरले. इथे महाराजांनी रायरीचा किल्ला स्वतः वर जाऊन बघितला. काही लोक म्हणतात की असा किल्ला ते पहिल्यांदा बघत होते वगैरे वगैरे, तर तसं काही नाही. कारण तुम्ही जितके जण रायगडला गेला असाल त्यांनी बघितलं असेल तर रायगडावरून राजगड आणि तोरणा खूप सुंदर दिसतात. याचाच अर्थ राजगड आणि तोरण्यावरून रायगड पण दिसतो. फक्त फरक असा आहे की सरासरी उंची ही राजगड तोरण्याची अंदाजे 1400 मीटरच्या आसपास येते. तोरणा हा पुणे जिल्ह्यातला सगळ्यात उंच किल्ला आहे. रायगडची सरासरी उंची 927 मीटर येते, कारण हा कोकणातला किल्ला आहे. जेव्हा राजगड आणि तोरणा हे सह्याद्रीच्या पलीकडे असणारे किल्ले आहेत. त्यामुळं तुम्ही रायगडावर असाल तर राजगड आणि तोरणा हे उंचावर दिसतं, आणि राजगड आणि तोरण्यावर असाल तर तिथून रायगड हा खाली दिसतो. पण महाराजांना रायगड हा दिसत होता. कित्येक वर्ष महाराज राजगड आणि तोरण्यावर आहेत आणि त्यामुळे रायगड काय आहे हा दिसणारा आहे. फक्त प्रत्यक्ष वर जाऊन त्यांनी पहिल्यांदा बघितला. रायगडाचं वर्णन आहे, धोंडा ताशिव एकच आहे. हे थोडक्यात कड्यावर चढायला जागा नाही. गडाला जायचं असेल तर एकच रस्ता ठेवलेला आहे आणि बऱ्याच गुणांनी रायगड हा उत्तम आहे. त्यामुळे महाराजांच्या मनात आलं तख्तास हीच जागा करावी. खालती निबिड जंगल आहे. आता आपण बसनी जातो तेव्हा रस्ता पार तिथपर्यंत गेलेला आहे, पण पूर्वीच्या काळामधलं रायगडचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही
एका ठराविक लेवलपर्यंत रायगड दुरून दिसतो. अजूनही तुम्हाला सांगतो कुठून कुठून दिसतो तुम्ही बघा. राजगड तोरणा वगैरे भाग म्हणजे घाटावरून हा खूप सुंदर दिसतो. तुम्ही जर शिवथरगड नावाच्या ठिकाणी गेला असाल जी वरंधा घाटामधून दिसते तर तिथूनही रायगड सुंदर दिसतो. प्रतापगडावरून रायगडाचं उत्तम दर्शन होतं. हवा स्वच्छ पाहिजे. मकरंदगड नावाचा जावळीत किल्ला आहे. त्या मकरंदगडावरून पण रायगड खूप सुंदर दूरवर दिसतो. विशेषतः मकरंदगडावरून प्रतापगड, त्याच्या मागं त्याचं नाव आहे चंद्रगड आणि मंगळगड, आणि त्याच्या मागं रायगड लोकेट होतो. जेव्हा तुम्ही माणगाव मध्ये असाल रेल्वे स्थानकात तर माणगाव रेल्वे स्थानकातून सुद्धा रायगड खूप छान दिसतो. तुम्ही श्रीवर्धन मार्गे जर माणगावला येत असाल तर त्या घाटातून सुद्धा रायगडाचं उत्तम दर्शन होतं. हा लांबून खूप सुंदर दिसतो, पण तुम्ही जसे रायगडाला जवळ जाता तसा रायगड दिसायचा बंद होतो. आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये तो गुप्तच होतो आणि आजूबाजूच्या टेकड्यांवर घनघोर निबिड जंगल आहे आणि त्याच्यामुळं रायगड हा लांबून नजरेत ठेवण्यासारखा किल्ला नाही. म्हणजे त्यावेळेच्या ज्या इफेक्टिव्ह रेंज होती तेवढी नाही. हे रायगडचं सगळ्यात पहिलं बलस्थान. दुसरं बलस्थान ते म्हणजे किल्ल्याला जो कडा आहे तो सगळ्या बाजूनी टाचल्यासारखा प्रचंड उंच कडा आहे. पण त्यामुळं जे काही अन्य किल्ल्यांना भाग असतात की माची, बाले किल्ला असे भाग रायगडावर प्रकटपणे दिसत नाही. त्यातल्या त्यात उंच जागा आहे तिथं आपण बाले किल्ला म्हणतो, पण राजगडचा तसा बाले किल्ला स्वतंत्र आहे आणि 3 माच्या वेगवेगळ्या दिसतात, तसं रायगडासाठी नाही. व रायगडच्या पायथ्याची जी जागा आहे म्हणजे डोंगर चढूनच वर जायचे आणि मग पुढचा भाग चढायला होणार, तर त्या जागेला पाचाड असं नाव आहे. तर ती तेवढी जास्ती उंचीची नाहीये पण अगदीच सपाटीलाही नाहीये. तर पाचाड ही त्याची माची म्हणतात. आणि रायगडावर गेल्यानंतर संपूर्ण रायगड हा जवळपास एकाच उंचीचा आहे. थोडाफार वर खालती आहे. त्यातल्या त्यात सर्वोच्च जी जागा आहे त्याला म्हणतो आपण बाले किल्ला. महाराजांनी हा रायगड बघितला, स्वतः फिरून आल्यावर बघितला आणि मग इथे बांधकामाची आज्ञा दिली. महाराजांनी नवीन किल्ले बांधले का, थोडासा प्रश्न आहे. बरेचसे किल्ले जे जुने होते तेच बांधलेले. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर राजगड या ठिकाणी मुरुंब देवाचा डोंगर होता. इथं किल्ला बांधायचं काम आदिलशहाने सुरू केलं होतं, पण ते अतिशय मंद गतीने चालू होतं. आणि मग महाराजांनी हा डोंगर ताब्यात घेतला आणि इथं किल्ला बांधण्याचं काम स्वतःच्या कल्पनेप्रमाणे पूर्ण करून घेतलं. म्हणून बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की राजगड म्हणजे गरुडाचं घरटं आहे. ह्या रीतीने जबरदस्त किल्ला हा राजगड येतो पुणे जिल्ह्यामध्ये. यानंतर रायगड इथं मूळ किल्ला होताच, त्याला रासिवटा, रायरी अशी वेगवेगळी नावं होती. त्याचाच त्यांनी रायगड केला. बांधकाम सगळं नव्याने केलेलं. जावळीच्या जंगलामध्ये जेव्हा जावळी ताब्यात घेतली तेव्हा एका सोंडेवर, जिथून आंबेनळी घाट खाली उतरतो त्या सोंडेवर किल्ला बांधायची कल्पना महाराजांना सुचली आणि हे काम त्यांनी मोरोपंत पिंगळे यांना दिलं. मोरोपंतांचे वडील हे शहाजी राजांकडे सेवेमध्ये होते. मोरोपंतही त्यांच्याबरोबर काही काळ राहिले आणि मग शहाजी राजांनी मोरोपंतांना शिवाजी महाराजांकडे पाठवलं आणि अल्पावधीतच मोरोपंतांनी महाराजांचा विश्वास संपादन केला. महाराजांनी मोरोपंतांना आज्ञा दिली की इथं किल्ला बांधा. खरं तर जावळीच्या आजूबाजूला किल्ल्यांचा खच आहे. आत्ताच मी काही नावं घेतली. मकरंदगड, रसाळगड, सुमाळगड, महिपतगड, चंद्रगड, मंगळगड, चांबारगड, रायगड, वासोटा, कितीतरी किल्ले ह्या बाजूला आहेत. दुसऱ्या बाजूला पांडवगड, केंजाळगड, रायरेश्वर, रोहिडा हे सगळे किल्ले आहेत. आणि इतके किल्ले असताना खुद्द जावळीत हा किल्ला बांधणं हे जबरदस्त होतं. आणि मग इथं प्रतापगड बांधायची आज्ञा दिली. त्यांचे शब्द आहेत
की किल्ला असा बांधा कुठच्याही अडचणीच्या प्रसंगी आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे. डोंगराची पाहणी करायला सगळे वर गेले तर झाडीत लपलेलं शिवलिंग डोंगर माथ्यावर सापडलं. आजही तुम्ही गेलात प्रतापगडावर तर सर्वोच्च बिंदू जो प्रतापगडचा आहे तिथं हे शंकराचं मंदिर हे आपल्याला बघायला मिळतं. मोरोपंतांनी अवघ्या 2.5 वर्षात किल्ला बांधून सज्ज केलाय. त्याचबरोबर हिरोजी इंदुलकर, प्रत्यक्ष शिलालेखामध्ये त्यांचं नाव हिरोजी इटळकर असं दिसतं, पण कागदांमध्ये त्यांचं हिरोजी इंदुलकर असं नाव दिसतं. त्यांना रायगड बांधायची आज्ञा दिलेली. रायगड हा राजधानीचा किल्ला आहे, लक्षात घ्या. प्रतापगड हा राजधानीचा किल्ला नाही. प्रतापगड हा अडीअडचणीला उपयोगी पडणार आहे. प्रतापगड खूप छोटा आहे. म्हणजे तुम्ही जर फिरायला सुरुवात केली तर अंदाजे 1.5 तासामध्ये तुमचा प्रतापगड हा वरच्या वर म्हणजे सरफेस एरिया जर बघितला तर 1.5 तासात तो बऱ्यापैकी बघून होतो. संपूर्ण तटबंदीवरून चालत गेलात तर रायगड बघायला 1.5 दिवस पण पुरत नाही. रायगड प्रचंड आहे आणि त्यामुळे हे काम त्यांनी सुरू केलं. शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष बांधलेले जे किल्ले आहेत म्हणजे नव्यानी, त्याच्यामध्ये प्रतापगड, सिंधुदुर्ग, तामिळनाडूमध्ये गेलात तर साजरा आणि गोचिरा असे काही किल्ले आहेत जे त्यांनी स्वतःची निर्मिती म्हणजे ज्या ठिकाणी मूळ किल्ला नव्हता पण किल्ला बांधला गेला असे आहेत. आणि काही बरेच आहेत पण मी आता एवढीच नावं सांगतो. तर या रीतीने आता जावळीची पूर्ण तटबंदी म्हणजे बंदी जागा करणं हे प्रकार सुरू झाला. त्यामुळे झालं काय तर कल्याण आणि विजापूर यांचा संपर्क बऱ्यापैकी तुटला. पूर्वी हा सरळ सरळ कल्याणमधून डायरेक्ट विजापूरला लोक जाऊ शकायचे, पण हा संपर्क तुटला. पुढं मराठ्यांनी कल्याण भिवंडी जिंकून घेतली. चिपळूणपासून तळ कोकणाकडे त्यांची मोहीम सुरू झाली आणि त्यामुळं तो रुस्तमे जामा नाराज झाला. कारण का तर हा रणदुल्ला खानाचा मुलगा, त्याला चिपळूण आणि दाभोळ वगैरे इकडची सगळी जहागिरी होती, पण ती सगळी मराठ्यांनी ताब्यात घेतली. या रीतीने एक पूर्वपीठिका ही तयार झाली. मराठ्यांचं राज्य थोडं आणखीन जास्ती विस्तारलं.